नेक्स्ट पॉइंट कडे जो आपला क्वेश्चन घेतोय, कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल ऑफ SCC, BCC अँड FCC. हे ऑफिशियल शॉर्ट फॉर्म्स यूज केले जाणारे आहेत. एक्झाम मध्ये डायरेक्टली असं म्हणू शकतात की कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल ऑफ BCC, किंवा फक्त नंबर ऑफ ॲटम्सच्या बाबतीत असं नाहीये. वरचे काल आपण जे युनिट सेल्स ड्रॉ केले होते त्या फॉर्म मध्ये समजा आपल्याला असं सांगितलं FCC फॉर ऑर्थोरोम्बिक, तर याचा अर्थ होत असतो FCC नाही म्हणणार ऍक्च्युअल त्याच्यामध्ये, कारण FCCचा अर्थ होत असतो फेस सेंटर्ड क्युबिक. सो क्युबिकचा तो तिसरा C आहे. ऑर्थोरोम्बिक साठी FCC फॉर ऑर्थोरोम्बिक असं म्हणलं नाही पाहिजे, पण काही वेळेला म्हणलं जातच. ओके, जरी क्युबिक ते नसलं तरी सुद्धा. ओके, सो आता इथं खाली काय कशा पद्धतीने इथं कॅल्क्युलेशन्स केली आहेत ती जरा समजून घेऊयात. मी कॅमेरा ऑन करतो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल नेमकं काय इथं त्यांना सांगायचं. बघा, नाही थांबा, मी आधी 2 डायमेन्शन्स मध्ये एक्सप्लेन करायचा ट्राय करतो आणि मग त्याच्यानंतर आपल्या कॅमेरावरती मी थोडंसं दाखवतो काहीतरी. बघा, समजा आपण असं म्हणलं, हा क्यूब आहे, सिंपल क्यूबिक कन्सिडर करतोय. प्रत्येक कॉर्नरला एक एक ऍटम आहे, सिंपल क्यूबिक आहे म्हणजे. आता आपल्याला पाहिजेत नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल. फर्स्ट काय घेतलंय मी, हे सिंपल क्यूबिक SCC, SC म्हणतात किंवा SCC सुद्धा, सिंपल क्यूबिक. ऍक्च्युली एक सिंगल C चालतो तिथं. बघा आता किती आहेत पर युनिट सेल नंबर ऑफ ऍटम्स किती येत आहेत. दिसताना असं दिसतं की हे 8 आहेत, बट दिस आर नॉट 8 ऍटम्स. काय आहे, हा या युनिट सेल मध्ये हा जर ऍटम मी कन्सिडर करत असलो कुठलाही एक पर्टिक्युलर, आता मी ज्याला डार्कन करतोय तो, तर तो अजून बाकीच्या काही युनिट सेल्स बरोबर शेअर केला जातो का नाही. म्हणजे मी अजून एक जर सेल युनिट सेल इथं घेतली तर त्या युनिट सेलचा सुद्धा एक तो आयटम आहे ना. म्हणजे तो शेअर केला जातोय. ही दुसरी युनिट सेल काढली ज्याच्यामध्ये तो शेअर झाला, अजून कुणाकुणाबरोबर तो शेअर केला जाईल. जर इथं मी वरची युनिट सेल काढली तर शेअर करू शकतोय ना आपण त्याला. येस. तसं इथला पण वरची युनिट सेल असेल त्याचा तो पार्ट असेल, त्याच्या बरोबरीनं इकडची एक असेल का नाही युनिट सेल. आय होप सगळ्यांना कळतंय हे मी काय म्हणतोय ते. सो हा ऍटम, हा पर्टिक्युलर ऍटम किती युनिट सेल्स मध्ये डिवाइड केला जातो. 8. करेक्ट, 8. सो 8 बरोबर जर हा डिवाइड केला जात असेल तर तो ऍटम त्या युनिट सेलचा एका युनिट सेलचा किती झाला. 1/8. करेक्ट, 1/8 आला. आता याचा अर्थ होत असतो, आता मी बॅक जातो जरा, म्हणजे तुम्हाला काय हे जास्त सोपं जाईल, परत ड्रॉ करणं सोपं जाईल कदाचित. बघा आता मी परत एकदा हा क्यूब काढतो आणि एक पर्टिक्युलर कुठला तरी ऍटम आहे, हा ऍटम आहे, हा 1/8 आहे. तसा इथला ऍटम किती असेल या युनिट सेलचा. 1/8 अगेन. हा 1/8, हा 1/8, असे किती आहेत. 8 आहेत म्हणजे टोटल 1 होईल ना ते. करेक्ट, टोटल 8 आहेत. म्हणजे याचा अर्थ होत असतो 8 मल्टिप्लाइड बाय 1/8 इज इक्वल टू टोटल किती आले 1. सो नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल इन सिंपल क्यूबिक युनिट सेल किती आलं 1. ओके, आता तोच प्रकार मला जर वेगवेगळ्या युनिट सेल्सचा काउंट करायचा असेल तर मला कसं करता येऊ शकतो ते आपल्याला बघता येईल. बघू, आता मी कॅमेरा ऑन करतो. दिसतोय मी व्यवस्थित. मी हा क्यूब म्हणून कन्सिडर करतोय. आपलं बुक आहे कुठलं तरी
आणि याचा प्रत्येक कॉर्नर म्हणजे आपला क्यूबचा कॉर्नर असं कन्सिडर करायचं. सो आता मी काय कन्सिडर करतो, आता मी पुढचं घेतोय कुठलं युनिट सेल, समजा बॉडी सेंटर्ड क्युबिक. सो बॉडी सेंटर्ड क्युबिक मध्ये काय असणार आहे, या कॉर्नरला एक, या कॉर्नरला एक, खाली एक, इथं एक, आणि तसंच दुसरीकडची साईड. म्हणजे परत किती झाले कॉर्नर्स, किती झाले 8. पण हा इथला कॉर्नर असेल तो परत किती जणांबरोबर डिवाइड केला जाईल, शेअर केला जाईल इथला कॉर्नर? असं दुसरं बुक मला लावता येईल इथं? बरोबर. वरती पण ठेवता येईल इथं. तसंच सेम प्रकार इकडचा करता येईल. म्हणजे परत एकदा कॉर्नरचा आयटम किती असतो, हा आयटम किती जणांमध्ये शेअर होतो, किती युनिट सेल्स मध्ये? 8 जण. सो हाऊ मेनी नंबर ऑफ atoms पर युनिट सेल फॉर कॉर्नर atom? 1/8. 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 असे 8 टाइम्स करायचंय. म्हणजे कॉर्नरचे आयटम्स किती येतील? 1 टोटल. आणि बॉडी सेंटर्ड क्युबिक आहे, याचा अर्थ या क्यूबच्या आतमध्ये एक आहे, जो सेंटर मध्ये असेल बॉडीच्या आतमध्ये, तर तो अजून कोणाबरोबर शेअर केला जाईल का याच्या आजूबाजूच्या युनिट सेल्स? नाही सर. नाही. सो तो आतमध्ये असलेला हा त्याचा स्वतःचा असेल युनिट सेलचा. म्हणजे तो बॉडी सेंटरचा अख्खा एक या युनिट सेलचा आहे, आणि कॉर्नरचे 1/8 1/8 करत 1. सो बॉडी सेंटर्ड मध्ये किती असतात टोटल? 2. करेक्ट. आता फेस सेंटरचा विचार करायचा आहे. फेस सेंटरचा विचार करताना काय म्हणणार आपण, परत एकदा या कॉर्नर्सला प्रत्येक ठिकाणी एक एक असणार, आणि त्याच्यानंतर असा जर फेस घेतला तर या फेसच्या सेंटरला एक असणार. सो हा फेसचा सेंटरला असलेला ऍटम हा किती जणांबरोबर शेअर केला जाईल? इथं एक ऍटम आहे इथं मध्ये, तर इकडे युनिट सेल लावून त्याच्याबरोबर शेअर होईल का तो? तर त्याला कुठं लावलं पाहिजे? याचं एक इथं असतं आणि एक वरती. असं जर वर एक ठेवलं तर त्याच्याबरोबर शेअर होईल का नाही? कळतंय ना रे सगळ्यांना? ओके. सिमिलरली जर मी इकडे घेतला तर, या साईडला इथं घेतला तर, इथं फेस सेंटरला घेतला तर तो फेस सेंटरला घेतलेला मी अजून एकाबरोबर इथं कनेक्ट करू शकतो. बरोबर. सो आपण फेस सेंटरचे आता किती फेसेस आहेत असे? 1 फेस, त्याचा बॅक साइड, करेक्ट. 6 फेसेस आहेत क्यूबला, आणि तो किती जणांमध्ये शेअर केला जातोय? 2 जणांमध्ये. अजून एकाबरोबर 2 जणांमध्ये. म्हणजे तो किती आला? 1/2. आपण आता ते इकडं बघायचं ट्राय करूया. म्हणजे आता असं करू आपण बघा, समजा बॉडी सेंटरचं आता आपण बघितलं, बॉडी सेंटरच्या बाबतीत काय म्हणलं, कॉर्नर्स, आणि हा आतमधला आहे. म्हणजे हे 8 × 1/8 कॉर्नर्सचे, आणि हा कम्प्लीट त्याच युनिट सेलचा आहे. म्हणजे कॉर्नर प्लस बॉडी सेंटर, कॉर्नरचे 1/8, 8 मल्टिप्लाइड बाय 1/8, आणि बॉडी सेंटरचा कम्प्लीट 1, विच इज इक्वल टू टोटल 2 atoms पर युनिट सेल. हे कोणाचं झालं? फॉर बीसीसी. एफसीसी काढू. एफसीसी म्हणजे काय करायचं आपल्याला? कॉर्नर्स तर घेतलेच आहेत, त्यांचा काउंट येतोय 8 × 1/8 प्लस हाफ इंटू 6, आणि प्लस काय करायचं आता? फेस सेंटर्स घेतोय, हे समोरासमोरचे घेतले, हा टॉप, हा बॉटम, आणि त्याच्यानंतर हे फ्रंट आणि बॅक घेतलेलं आहे. किती जणांमध्ये शेअर होणार हा आयटम? 2. 2 जणांमध्ये. म्हणजे तो त्या युनिट सेलचा किती आला? हाफ. हाफ.
असे किती आहेत? 6. असं 6 आहेत, म्हणजे 1/2 असं करत करत 6 टाइम्स होईल. म्हणजे आपण इथं मेन्शन करू, एफसीसीच्या केसमध्ये काय होतंय, एफसीसी कॉर्नर प्लस फेस सेंटर्स. कॉर्नरची किती? 8 × 1/8 प्लस फेसचे किती? 6 फेसेस आहेत, मल्टिप्लाइड बाय 1/2. आता हे नंबर्स इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, कारण हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स आपल्याला पुढच्या खूप कॅल्क्युलेशन्सना यूज करायचे आहेत. कुठलंही न्यूमरिकल तुम्हाला या चॅप्टरवरचं आलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल यूज करायचे. त्याच्यामुळे हा प्रत्येकाचा नंबर डोक्यामध्ये फिट बसला पाहिजे. सिंपल क्युबिक घेतलेला असला सिंगल, बॉडी सेंटर्ड 2 आणि फेस सेंटर्ड 4. हे नंबर्स डोक्यामध्ये फिट बसवून घ्या. ओके, तर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ आता. डिलीट करतो. 1 सेकंड सर. ओके ओके. झालं सर. डिलीट करतोय. Next question. Derive a relationship between density of unit cell and radius of atom for simple cubic crystal. सिंपल क्युबिक क्रिस्टल म्हणून तो 3rd C सुद्धा यूज केलेला आहे. ओके, बघा आता खाली काय म्हणतोय. एक एक पॉइंट आपण कन्सिडर करू. थांबा, याच्यावरती नाही दाखवत बसत. हे डेरिवेशन आहे त्यामुळे तुम्ही लिहून नाही घेतलं तरी चालणार आहे. फक्त आपण इथं व्हाईट बोर्ड वरतीच करतो. आपल्याला काय करायचंय, जर एखादा क्यूब आपण कन्सिडर करत असलो, सिंपल क्युबिक साठी चाललंय रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी अँड एज लेंथ. त्याचं आपल्याला बघायचंय. एज लेंथ म्हणजे काय आहे, की एज किती आहे, ए इक्वल टू बी इक्वल टू सी आहे, म्हणजे हे सुद्धा एच आहे, हे सुद्धा एच आहे. ओके, सो व्हॉल्यूम किती आहे ना, A cube. A cube. व्हॉल्यूम इज इक्वल टू ए क्यूब. करेक्ट, ए क्यूब आला. आता त्याच्यानंतर सेकंड स्टेप, समजा मी म्हटलं मास ऑफ युनिट सेल, तर हे लक्षात येत आहे का बघा. सिंपल क्युबिक आहे याचा अर्थ प्रत्येक कॉर्नरला एक एक ऍटम आहे. हा ऍटम आणि एक बॅक साईडला आहे जो आता दिसत नाहीये. पण हे तर माहिती आहे आता आपल्याला की हा किती असतो, प्रत्येक ऍटमला किती असतो, तो त्याच्यात 1/8 असतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऍटम्स किती असतात, 1. बरोबर आहे. सिंपल क्युबिक साठी 1 ऍटम पर युनिट सेल. मग आता जर हा सेम ऍटम असतील प्रत्येक कॉर्नरला, तर आपण असं म्हणू शकतो का नाही की मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल मल्टिप्लाइड बाय त्याचं काय मास असेल ते, मास ऑफ पार्टिकल. मास ऑफ पार्टिकल किंवा ऍटम जे काय असेल ते. सो नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा ऍटम्स मल्टिप्लाइड बाय मास ऑफ पार्टिकल. आता मास ऑफ पार्टिकल आपल्याला बघितलं पाहिजे काय आहे ते. समजा आपण कॉपर आहे असं म्हणलं तर कॉपरचं ऍटॉमिक मास तिथे येईल. समजा आपण म्हणलं आयर्न आहे तर आयर्नचा ऍटॉमिक मास येईल. बरोबर. 3rd घेतलं, व्हॉट इज डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास तर अपॉन ते वरच्या n का घेतले ते सांगता का? सांगतो. युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स आहेत, एका युनिट सेलचं जर मास काढायचं असेल तर तुला काय काढायला लागेल, या प्रत्येकाचं
मास ऍड करायला लागेल का नाही या प्रत्येक ऍटमचं? हो. असे किती ऍटम्स आहेत त्या युनिट सेल मध्ये? 8 म्हणजे 8 एकच आहेत, होतं. पण ते 1/8 करत आहेत. म्हणजे युनिट सेल मधलं मास किती आलं? 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजे 1 ऍटम. मग त्या 1 ऍटमचं जे काही मास असेल ते असणार ना याच्यात, मास ऑफ युनिट सेल. हो. म्हणजेच नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल मल्टिप्लाइड बाय मास ऑफ पार्टिकल. ओके. पण सर आपण युनिट सेल घेतो तर मग युनिट असलं म्हणजे 1च घेतो ना ॲटम. हो ना, सिंपल मग क्युबिक मध्ये तसंच येईल, करेक्ट आहे. पण मी आता काय दाखवतोय, मी कुठलंही घेतलं तर तसं दाखवतोय. कुठलंही असेल, बॉडी सेंटर्ड असू देत, त्याचं मास फेस सेंटर्ड असू देत. आपल्याला इथं काय व्हॅल्यू घ्यायची आहे? नंबर ऑफ ॲटम्सची, विच इज इक्वल टू 1 फॉर SCC मल्टिप्लाइड बाय M असं म्हणून चालेल का आता? ओके. 1 into M. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉट इज मास युनिट सेलचं? 1 into M डिवायडेड बाय व्हॉल्यूम काय आहे? हे क्यूब. सो आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, जर आता मी इथं n ठेवलं असतं, तर इथं n ची व्हॅल्यू चेंज केली की मला डेन्सिटी बरोबरचं रिलेशन मिळणार आहे का नाही? चेंज काय होणार आहे? फक्त चेंज होणार आहे नंबर ऑफ ऍटम्स. BCC घेतला तर मी इथं 2 into M upon A क्यूब म्हणणार, आणि FCC म्हणलं तर 4 into M upon A क्यूब म्हणणार का नाही? लक्षात येतं? येस. ओके. आता बरोबर, फक्त आता त्याच्यामध्ये मास ऑफ युनिट सेल याच्यामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो, बघा आता मी काय म्हणतोय समजून घ्या थोडंसं. बघा, ऍटम याच्यामध्ये 1 आहे, पण ज्या वेळेला मी कॉपर आहे असं कन्सिडर करतो, त्यावेळेला मी जर कॉपरचं ॲटॉमिक मास इथे यूज केलं म्हणजे 63.5, तर या एका ॲटमचं मास 63.5 ग्रॅम्स आहे का? नो, 1 मोल बरोबर आहे का? इज इक्वल टू 63.5 ग्रॅम्स. म्हणजे याचा अर्थ होत असतो की 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स जर घेतले, त्यांचं मास 63.5 ग्रॅम्स आहे कॉपरसाठी. म्हणजे आपल्याला या युनिट सेल मध्ये किती ऍटम्स आहेत? 1च ऍटम आहे. 1 आहे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? 1 ऍटमचं मास किती? 63.5 डिवायडेड बाय अवोगॅड्रोज नंबर, बरोबर आहे का? म्हणजे या मास ऑफ पार्टिकल या ठिकाणी काय यूज केलं पाहिजे आपल्याला? ॲटॉमिक मास डिवायडेड बाय अवोगॅड्रोज नंबर. कळतंय? येस. येस. ओके. सो आता आपण या कन्सेप्ट एकदा लक्षात आल्या की मग आपण हळूहळू आता डिराईव्ह करायला सुरुवात करूयात. एक 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 गोष्ट आता स्टेप वाईज आपण डिराईव्ह करू. आता हे सगळंच घालवतो आणि आता मी ड्रॉइंग पण करत नाही, आता डोळ्यासमोर एक 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 गोष्ट आणायला सुरुवात करा. बघा, फर्स्ट म्हणून टोटल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इज इक्वल टू, मी इथं काय घेतोय? SCC. किती येणार? टोटल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 1. सेकंड स्टेप, if A is equal to edge length, then volume is equal to A क्यूब. A क्यूब. आता बघा मी काय म्हणतोय, आता ड्रॉइंग कडे लक्ष ठेवा. आतापर्यंत आपण दाखवत असलेलं ड्रॉइंग आणि आता काढत असलेलं ड्रॉइंग याच्यामध्ये स्लाइट डिफरन्स येणार आहे. जो जास्त रिअलिस्टिक कडे जायचा ट्राय चाललाय आपला. बघा, हा जर क्यूब काढलेला असेल, इथला जो कॉर्नरचा ऍटम आहे तो मी आत्ता असा काढतोय, इथला असा काढत होतो आतापर्यंत, पण ते खरं नाहीये. खरं असं आहे का नाही? बघा, येस. कळतंय मी काय करतोय ते? हे पण चुकलंच आहे ऍक्च्युली माझं, असं आलं पाहिजे. बरोबर आहे का? बघा, येस. तो जो स्लाइस आहे 1/8 ऍटम दाखवण्याचा, तो स्लाइस असा कळला पाहिजे ना इथं. त्या ऍटमचे हे कॉर्नर्स एकमेकांना टच झालेले असतील का नाही, इफ इट इज सॉलिड स्टेट. येस. ओके, म्हणजे हे काय आलं? व्हॉट इज दिस?
This is radius of atom. This is radius of atom. म्हणजे याचा अर्थ असा लक्षात येतोय का बघा तुमच्या की A is equal to 2R. Yes. Therefore, volume is equal to 2R cube, which is equal to 8R cube. बरोबर आहे का बघा? Yes. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. हे जे रिलेशनशिप आहे हे आपल्याला काही वेळेला जेईई ला यूज करायला लागतं. बाकी डेरिव्हेशन्स मध्ये कधी येत नाही ते, पण आपल्याला नंतर जाऊन कुठल्या तरी ठिकाणी अचानक सडनली आपल्याला हे यूज करायला लागतं. सिंपल क्यूबिक आहे, ए इज इक्वल टू ट्वाइस आर. नेक्स्ट थर्ड स्टेप घेतो. काही वेळेला हे सुद्धा यूज करायला लागतं. ए क्यूब इज इक्वल टू 8 आर क्यूब. ओके, देन mass of unit cell is equal to number of atoms per unit cell multiplied by mass of one atom. हे बरोबर आहे का बघा? Yes. What is mass of one atom? Which is equal to n multiplied by atomic mass divided by Avogadro's number, which is equal to n into atomic mass capital M divided by Avogadro's number Na. Next step. Step 4. Density is equal to, आता डेन्सिटी ऑफ युनिट सेल चालली आहे त्यामुळे सगळं आपल्याला युनिट सेलच कन्सिडर करायचं. डेन्सिटी इज इक्वल टू मास कशाच ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, विच इज इक्वल टू व्हॉट इज मास ऑफ युनिट सेल आत्ताच काढलं, एन इंटू ॲटॉमिक मास अपॉन एन ए अपॉन व्हॉल्यूम. आलं का बघा? Yes. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा न्यूमरिकल सॉल्व्ह करताना. मी इथे मेन्शन करून ठेवतो, डेन्सिटी इज इक्वल टू एन एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. फॉर सिंपल क्यूबिक काय होईल? For SCC, n is equal to 1. Therefore, 1. rho is equal to सेम लाईन वरती बीसीसी साठी काढता येईल का नाही? डायरेक्ट काढता येईल आता बघा, एन यूज केल्यामुळे. काय येईल बीसीसीच? याच्यामध्ये OM upon करायचं A फक्त फॉर बीसीसी रो इज इक्वल टू एन च्या जागी काय येणार? 2. फॉर एफसीसी रो इज इक्वल टू
डिलीट करतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. डिराइव्ह अ रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी ऑफ युनिट सेल अँड रेडियस फॉर बीसीसी अँड एफसीसी. आता हे रेडियसचं म्हणलंय, पण ऍक्च्युअली 8r³ तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट नाही केली बघा. ओके, ती करूयात, नंतर करू, ज्या वेळेला आपल्याला त्या टाईपचं डेरिव्हेशन करायचं त्यावेळेला करू. ओके, अजून ते डेरिव्हेशन अजून एक करायचंय, त्यावेळेला आपण रेडियसचा वापर तिथं करूयात. आता या a³ पर्यंत थांबू. पॅकिंग ऑफ पार्टिकल्स. आता पॅकिंगसाठी ही डायग्राम आपल्याला काढायची. ती डायग्राम मी आधी काय करायचंय ते मी सांगतो, मग त्याच्यानंतर आपण ती डायग्राम काढू. मला एकदा फक्त बघून घेऊ दे डायग्राम्स कशा कशा पुढे पुढे गेल्यात का काय. ओके, ठीक आहे, ठीक आहे, आलं. बघा आता आपल्याला सॉलिड स्टेटचा वापर करायचा आहे. सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला क्लोज पॅक्ड सिस्टीम्स असतात. क्लोज पॅक्ड सिस्टीम्स याचा अर्थ काय होत असतो, तर सगळे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स एकमेकांना टच करून असतात, कनेक्टेड असतात, क्लोजेस्ट पॉसिबल असे असतात. तर आपण कन्सिडर करताना असं कन्सिडर करतो की ते स्फेरिकल आहेत, बॉल्स आहेत सगळे, आणि ते बॉल्स एकमेकांना टच करून आहेत. आता खरंच तसं असेल का, तर खरंच तसं असणार नाहीये. समजा हा ऍटम घेतला, याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इथे इलेक्ट्रॉन्स आहेत खरं तर, त्याच्यामुळे दुसरा ऍटम घेतला तर त्याचे इलेक्ट्रॉन्स एकमेकांना रिपेल करतील, याचे इलेक्ट्रॉन रिपेल करत बसतील. हे बरोबर आहे, पण तरी सुद्धा आपण थिअरॉटिकल काहीतरी एक्सप्लेन करत असताना आपण असं म्हणतोय की त्यांच्यामध्ये काही डिस्टन्स नाहीयेत, ते टच करून आहेत एकमेकांना. असं जर केलं तर आपण जी थिअरी डेव्हलप करणार आहे ती सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकते. आपल्याला ज्या ऑब्झर्व प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सगळ्या याच्यातनं ऑब्झर्व करता येतात, एक्सप्लेन करता येतात. सो म्हणून मग आपण असं कन्सिडर करणार आहे की सगळे ऍटम्स एकमेकांना टच करून आहेत आणि सगळ्यांचे सायझेस सेम आहेत. जर सेम ऍटमचं जर आपण क्रिस्टल फॉर्म करत असलो तर, म्हणजे समजा आपल्याला कॉपरचं वायर दाखवायचे, कॉपरची वायर, आपण असं दाखवणार आहे की हे सगळे कॉपरचे ऍटम्स आहेत एकमेकांना टच केलेले. सो मी आता 1 डायमेन्शनल क्रिस्टल तयार करायचा ट्राय करतोय. 1 डायमेन्शन आहे, म्हणजे समजा मला एक्स ऍक्सिस वरती फक्त तो वाढवत नाहीच आहे. तर हे काय करणार मी, तर हे एकमेकांना टच केलेले ऍटम्स काढायचं ट्राय करतो. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे, याला आपण म्हणणार लिनियर पॅकिंग. एक कुठली तरी डिरेक्शन पकडली आणि त्या डिरेक्शन मध्ये आपण हे सर्कल्स एकमेकांना कनेक्टेड दाखवले. आता व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर, CN, कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे कुठलाही एक ऍटम अजून किती ऍटम्सशी कनेक्टेड आहे त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे समजा आपण हा ऍटम कन्सिडर करत असलो, किती ऍटम्सशी कनेक्टेड आहे इन लिनियर पॅकिंग? 2. 2. सो कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 2 इन लिनियर पॅकिंग. ओके, सो इथं हे मी आता डिलीट करतो. इथं आपल्याला हा बोल 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 बोल. आता जर लास्ट पार्टिकल जर कन्सिडर केलं असतं तर नाही नाही, आपण आता जे दाखवतोय ना ते एक मिनिट, म्हणजे हा पार्टिकल म्हणतेस ना? हो. तर तो रॉड मध्ये ऍक्च्युअल असं नाहीच आहे ना. ऍक्च्युअल आपण काय म्हणतात, लिनियर पॅकिंग करत असताना याच्या पुढे एक ऍटम असू शकतो का नाही? मग परत क्वेश्चन येणार, मग याचं काय? आणि नाही, पण त्याच्याही पुढे एक ऍटम असू शकतो. हे किती ऍटम्स आहेत आपण सांगूच शकत नाही ना कधीच क्रिस्टलमध्ये. ओके, सो शेवटच्या एका पार्टिकलला लिनियर मध्ये या आणि या पार्टिकलला दाखवायला प्रॉब्लेम येणारच आहे आपल्याला, पण ऍक्च्युअल तर तसं नाहीये. कारण लिनियर नाहीच आहेत. ऍक्च्युअल क्रिस्टल आहे तो लिनियर नाहीये ना, सगळ्या डिरेक्शन ग्रो झालेलं आहे. याच्या नंतर समजा आपण म्हणलं 2 डायमेन्शनल पॅकिंग. 2 डायमेन्शनल पॅकिंग याचा अर्थ काय होणार आहे, आता एकमेकांवरती आपल्याला ठेवायला सुरुवात करायची. तो आता लक्ष द्या, व्यवस्थित बघा काय सांगतोय, समजून घ्या.
टू डायमेन्शनल याचा अर्थ आता या बॉल्स वरती अजून बॉल्स ठेवायला सुरुवात करणार आहे मी. म्हणजे एक चेन आत्ता काढली आहे तशी, ही लिनियर चेन आहे. त्याच्या खाली दुसरी चेन काढतो. सायझेस मला सेम काढायचे येणार नाहीत. हे असं काढलं. अजून एक काढली लेअर. ओके, जर असं मी काढत असलो तर याला इथं ही जागा वाया जाते का नाही बघा, ही जागा, येस. ती स्पेस वाया गेली त्याच्यातली. आता तुम्ही असं लक्षात येत आहे का तुमच्या, की आता जर मला याच्या वरची लेअर तयार करायची असेल, म्हणजे हे लेअर वॉल वरती मी बॉल ठेवतोय, म्हणजे ही जमिनीवरती ठेवलेली लेअर आहे. हा फर्स्ट फ्लोर आहे त्या लेयर्सचा. हा सेकंड फ्लोर काढतोय मी. ओके, म्हणजे हे जमिनीवरती आडवे ठेवलेले नाही काढलेले मी, एकमेकांवरती उभे केलेले दाखवले. जर असं काढलेलं असेल तर याला म्हणलं जातं लेअरचा टाईप, 2D पॅकिंगचा टाईप ए ए ए ए टाईप ऑफ पॅकिंग. म्हणजे काय केलंय मी, तर ही लेअर जर ए म्हणून पॅक केलेली असेल तर एक्झॅक्टली सेम लेअर वरती ठेवली आहे का नाही. ओके, या ए सर हे नावाच्या नाही layer- कळलं. मी काय म्हणतोय, ही जी आत्ता जी मी ए म्हणून मार्क केली ती तशीच्या तशी लेअर उचलून मी वर ठेवली आहे का नाही त्याच्या. येस सर. म्हणजे याला जर मी ए म्हणून लेबल केलेलं असेल या टाईपच्या लिनियर पॅकिंगला, तर सेम लिनियर पॅकिंग मी याच्यावरती इथं ठेवली का नाही ए म्हणून. हो. त्याच्यावरती परत सेम ठेवलेलं आहे त्याच्यावर, म्हणजे परत ए आहे, त्याच्यावरती मी अजून ए ठेवू शकतो. असं करत करत जर मी हे 3 डायमेन्शनल ग्रो करत गेलो तर आपण त्याला म्हणणार आहे ए ए ए ए टाईप. 3 डायमेन्शनल चुकून बोललो, 2 डायमेन्शनल म्हणायचं होतं. हे कळलं. आता फक्त मी काय करतो काम, आता मी असं करतो, ही जी स्पेस वाया जात होती ती जाऊ नये म्हणून मला काय करता येऊ शकतं. त्यांच्यामध्ये बॉल ठेव. अल्टरनेट ठेवता येऊ लेअरला थोडं शिफ्ट करायचं. करेक्ट करेक्ट, त्यांच्या मध्ये आता मी बॉल ठेवायला सुरुवात करतो. म्हणजे तुम्हाला आता बघा मी काय सांगायचा ट्राय करतोय बघा, पण मला 2 डायमेन्शनलच दाखवायचं, मध्ये नाही बॉल ठेवायचा, 2 डायमेन्शनलच घ्यायचं. म्हणजे मला मध्ये बॉल ठेवण्यासाठी मी काय विचार करतोय, की आत्ताचे हे जे 3-3च्या लेयर्स आहेत ते मी अशा ठेवल्या, या प्लेन मध्ये ठेवल्या, हे बॉल्स आहेत. आणि मग मी याच्या वरची लेअर जर करायला गेलो, याच्या वरती बॉल ठेवून, हे 3 डायमेन्शनल झालं. मी अजूनही 2 डायमेन्शन मधलाच विचार चाललाय माझा. तर मी काय करू शकतो, तर मी आता असं दाखवू शकतो 2 डायमेन्शन्स मध्ये एक लेअर मी परत काढतो पहिल्यासारखी लिनियर अरेंजमेंट. हे मगाशी मी काय केलं होतं, या बॉलच्या खाली हा बॉल काढला. आता मी तसं नाही काढणार. आता मी काय करतो, त्याचा हा जो गॅप वाला पार्ट आहे त्याच्यामध्ये काढतो. कळतंय का बघा. Yes. आता मला फक्त ते थोडंसं नीट काढलं पाहिजे, थोडा वेळ जाईल पण ते एकदा तरी नीट काढलंच पाहिजे, तरच ते नीट कळेल. सेम साईजचे स्फिअर्स येणं अवघड आहे, त्यामुळे ते थोडं दाखवायला डिफिकल्ट जाऊ शकतं मला, तरी ट्राय करतो. थोडा गणलाच आहे साईज, पण ठीक आहे. आय होप याच्यात दाखवता येईल. आता सेम साईजचं मला इथं काढायच्या ऐवजी मला काय करायचंय, इकडं काढायचं. सर पण ह्याने पण मध्ये जागा राहते ना. पण कमी राहिली ना. हो. इथं जेवढी वाया चालली होती तेवढी नाही जाते बघा. कनेक्टेड असलं की ट्रायंगल्स जातात वाया. मगाशी तिथं स्क्वेअर पेक्षा सुद्धा थोडासा मोठा भाग जात होता, बरोबर आहे ना. हा एवढा भाग जातो. Yes. ओके, सो इकडं थोडं कमी ट्रायंगल्स जायला सुरुवात होती.
आता हे जर तुम्ही 3 डायमेन्शनली इमॅजिन करू शकलात, हे बॉल्स आहेत असं. आता तुम्हाला लक्षात येईल की अजून एक लेअर जर मी अशीच घेतली, अशी लेअर, तर यातला हा जो मधला आहे बॉल, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय झाला 2 डायमेन्शन? 6. 6. यांचं जर आपण सेंटर्स कनेक्ट केले, ते हेक्सागॉन दिसणार आहे. जर साइजेस सेम आहेत असं कन्सिडर केलं तर हा रेग्युलर हेक्सागॉन आहे. ओके, सो याला म्हटलं जातं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. HCP, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. क्लोज पॅकिंग का? तर मिनिमम स्पेस वाया जाऊ देण्याचा ट्राय केलेला आहे, जास्तीत जास्त ऑक्युपाय करण्याचा ट्राय केलाय, मिनिमम स्पेस वाया गेलेली आहे, तो त्याला क्लोज पॅकिंग म्हणणार. कोणाला काही डाऊट येतोय का याच्यात? आता याच्यामध्ये इकडचा जो पार्ट होता याला काही वेळेला स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणलं जातं, बट इट इज नॉट रियल क्लोज पॅकिंग. का? तर याच्यामध्ये मिनिमम जागा वाया घालवलेली नाहीये, भरपूर जागा वाया गेलेली आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यामुळे याला क्लोज पॅकिंग म्हणणं हे रॉंग आहे, पण काही वेळेला म्हणलं जातं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. ओके, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मात्र लक्षात आलेलं असलं पाहिजे. ते एवढं कळलं असलं तर सांगा, म्हणजे मग मी परत त्याच्या पुढे जातो. कळलेलं आहे बहुतेक. ओके, आता मला 3 डायमेन्शन कडे जायचंय. तर 3 डायमेन्शन्स कडे जात असताना आता मी काय इमॅजिन करतोय, इथं बॅक जातो, म्हणजे मला या लेयर्स पुन्हा नाही काढायला लागणार. ओके, हे जे आत्ताचं काढलेलं हे स्ट्रक्चर जे आहे ते ग्राउंड वरचे बॉल्स आहेत असं कन्सिडर करा. ग्राउंड वरती हे 3 लेयर्स तयार केलेले आहेत. आता मला याच्या वरचा मजला तयार करायचा आहे. सो हा सगळा जो आहे, हे सगळे जे काढलेले आहेत ते ग्राउंड वरतीच ठेवलेले आहेत. ओके, आता मला याच्या वरचा फ्लोअर उभा करायचा आहे. सो मी काय काम करतो, मी आता परत एक असं करतो की याच्या वरती हा जो बॉल आहे याच्या वरती एक बॉल ठेवतो. तर तो बॉल आहे तसा असाच्या असा दिसेल. Yes. याच्या वरचा बॉल बरोबर या बॉलवर बॉल ठेवला, या बॉलवर अजून एक बॉल ठेवला, असं केलं तर ही स्पेस वाया चाललीच आहे, वरच्या मजल्याची पण वाया जाईल, बरोबर आहे. Yes. पण ते बॉल राहतील का तसे एकमेकांवर? नाही. ते स्टेबल नाही आहेत, पडते. पडतील. ते सगळं जो काही वरचा फ्लोअर आहे तो सगळा पडून जाईल. सो मी काय काम करतो, सेम साईजचे बॉल्स मला इथं ठेवता येतील का नाही? Yes. इथं खड्डा असणार आहे, त्या खड्ड्यामध्ये मला ठेवता येऊ शकतात. पण जर यांचा साईज सेम असेल तर तुम्हाला हे लक्षात येतंय का बघा, की मला आता पुढचा बॉल या खड्ड्यात नाही ठेवता येणार, Yes. इथं ठेवायला लागेल. ओके, त्याचा पण जर साईज मी सेम प्रॉपर काढायचा ट्राय केला, एक हा खड्डा ब्लॉक केला गेला, पण म्हणून मी आता इथं नाही भरू शकत दुसरा बॉल. आता मला कुठं केलं पाहिजे? आता मी इकडे ठेवू शकतो. कळतंय का बघा? Yes. ओके, म्हणजे आता जर मी यांचे जर सेंटर्स, ब्लूचे जर सेंटर्स मी कनेक्ट करायचा ट्राय केला तर हा एक ट्रायंगल बनणार आहे. मगाशी त्याचा हेक्सागॉन बनला होता. ओके, हा झाला ब्लू मध्ये काढलाय, हा फर्स्ट फ्लोअर काढला. आता त्याच्यावरचा सेकंड फ्लोअर काढू. रेड काढतोय मी, तो ग्राउंड आहे, मी इथं मेन्शन करतो, रेड आहे तो ग्राउंड आहे. ब्लू आहे तो फर्स्ट फ्लोअर काढलाय. आता त्याच्यावरचा फ्लोअर मला काढायचा.
कलर चेंज करतो, कुठला तरी घेतोय. येल्लो दिसतंय का बघूयात आपण. याच्या वरचा फ्लोअर कसा काढू? बरोबर रेड सारखा काढता येईल मला, Yes. परत काढता येऊ शकतो. बरोबर, चेंज करतोय कलर. म्हणजे आता तुमच्या हे लक्षात येतंय का बघा, की ग्राउंड फ्लोअर जसा काढला होता तसाच मी परत सेकंड फ्लोअर काढतोय. म्हणजे Yes. जर मी ग्राउंडला ए म्हणलं, फर्स्ट फ्लोअरला बी म्हणलं, तर त्याच्या वरचा मजला मी परत काय काढला? A. ए सारखा काढला. ओके, म्हणजे ए बी, त्याच्यावरती परत बी काढणार मी, त्याच्यावर परत ए काढणार, त्याच्यावर परत बी काढणार. सो ए बी असं काढलं जातं. सो ही एक अरेंजमेंट झाली, ए बी टाईपची अरेंजमेंट. सो ए बी टाईपची अरेंजमेंट जर असेल तर याला 3 डायमेन्शन मध्ये हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणतात. जागा मिनिमम वाया घालवली आहे बघा. आणि त्यांच्यामध्ये सराउंडिंग्स किती आहेत? एका आयटमच्या बाजूला किती आहेत? तर हे 3 डायमेन्शनली तुम्हाला दिसतंय का बघू. आता हे मी आता माझं ड्रॉइंगचं इतका काही खास नाहीये, पण मी दाखवायचं ट्राय करतोय फक्त. बघा, मी खालचा मजला काढतो पहिला. हे ते 6 ऍटम्स आहेत ज्यांनी ग्राउंड फ्लोअर मधल्या एकाला सराउंड केलंय. कळतंय का? Yes. मगाशी जे काढलं होतं त्याच्यावरती आपण काय केलं, त्याच्यावरती आपण असं केलं की समजा या गॅप मध्ये भरायचा ट्राय केला, मग त्याच्या शेजारी नाही भरतायत, मग या गॅप मध्ये भरायचा ट्राय केला, मग शेजारी नाही भरतायत, मग इथं भरायचा ट्राय केला. सो ते दाखवायचा ट्राय करतोय, फक्त सुट्ट दाखवतो. याच्यावरचे आपण 3 काढले होते. सो हा बॉल असा ठेवला असेल, त्याच्या शेजारी एक काढला होता आणि त्याच्या शेजारी एक काढला होता, ट्रायंगल तयार केला बघा. त्याच्यावरचं परत काय केलं होतं, खालच्या सारखंच काढलं. म्हणजे परत एकदा काय काढलं, हे 6 आणि त्याच्या मधला एक बॉल होता. याला आपण काय म्हणणार आहे, हा ए असला तर हा बी आहे, परत ए, त्याच्यावरती परत तसंच ब्लू जसे आहेत तशी अरेंजमेंट केली. तर त्या खड्ड्यांमध्ये भरत गेलो. सो हे जर बॉल्स म्हणून इमॅजिन केले तर याला एकावर एक हे मजले आपण चढवू शकतो. त्याला आपण म्हणणार हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हे 3D इमॅजिन होतंय ना तुम्हाला सगळ्यांना? Yes. ते बॉल्स म्हणून इमॅजिन करा आणि माझ्या ड्रॉइंगकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण हसायचं तर अजिबात नाही. ओके, त्याच्यानंतर पुढची घेऊ आपण लेअर. आता बघा मी काय म्हणतोय, आधी नॉर्मल दाखवायचा ट्राय करतो. सेम साइजेस काढायचा ट्राय माझा. मला हेक्सागोनल काढायचंय मगाच्या सारखं. हा मधला आलेला आहे तसा, हा जो मगाशी इकडच्या साईडला आपण ब्लॅक काढला तो घेतोय मी. त्याच्या भोवती 6 आहेत. सो आता मी हे बाजूचे डायरेक्ट उडवून टाकतो, म्हणजे आपण त्या 6 शी कम्पेअर करू. आता मला याच्या वरचे जर लेअर ब्लू मध्ये ठेवायची असेल तर मगाच्या सारखीच मला खड्ड्यांमध्ये ठेवली पाहिजे. सो ही लेअर मी काढतो. ठीक, पण याच्या वरची लेअर बघा, आता मी ब्लू कुठले ऑक्युपाय केलेत ते मी इथं फक्त मार्क करतो. हा ऑक्युपाय केला, हा खड्डा ऑक्युपाय केलाय आणि हा ऑक्युपाय केलाय. तर आता मी काय ट्राय करतोय, मला हे ब्लू डिलीट करायचंय. ओके, सो हे वरची लेअर झाली, ऑक्युपाईड आहे असं मी दाखवतो. आणि त्याच्या वरची जर मला लेअर काढायची असेल तर मला हे गरजेचं आहे का की हे 6चं जसं होतं तीच अरेंजमेंट केली पाहिजे? त्याच्या वरच्यासाठी मी हे अनऑक्युपाईड आत्ता जे सोडून दिलेले जे 3 आहेत त्या खड्ड्यांमध्ये ठेवू शकतो का नाही, त्याच्या वरच्या मजल्यावर गेल्यावर? Yes. ते फक्त मला ब्लू घेऊन चालणार नाही असं लक्षात येत आहे. कलर चेंज करतो.
बघा आता मी याच्या वरची लेअर आहे ती ही घेतो. चालेल का नाही बघा? म्हणजे आता मी ऍक्च्युअल काय करायचं ट्राय केलाय बघा. असं दाखवलं तर जास्त चांगलं कळेल का बघा. एक ब्लॅक बॉल काढला, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग 2D जसं होतं तसं. त्याच्या भोवती 6 ॲटम्स आहेत. टच करून येते 4, 5 आणि 6. ही एक लेअर झाली. याच्या अल्टरनेट ज्या कोपऱ्या आहेत त्याच्यामध्ये मला वरचा ब्लू काढायचा आहे. हे समजा मी ब्लॉक इथं करतोय, हे खाली दाखवतो. हा ब्लॉक केला, हा ब्लॉक केला आणि हा ब्लॉक. हे 3 खड्डे. आता मी त्याच्यावरती काय करतोय, त्याच्या वरच्या लेअरला मला हा ब्लॉक करायचा आहे आता ग्रीन, त्याच्यानंतर हा आणि हा. तर आता मी काय करणार, एक इकडं काढलं, कळते का बघा. ग्रीनची अरेंजमेंट बघा काय आहे. ब्लूची अरेंजमेंट काय होती ट्रायंगलची. ब्लूची ही अरेंजमेंट आहे सेंटर्स कनेक्ट केल्यावर. ग्रीनची काय अरेंजमेंट आहे. ग्रीन ट्रायंगल असा आहे. आय होप चेंजेस कळतायत तुम्हाला मी काय बडबडतोय ते. बघा म्हणजे आपण याला लेबलिंग काय करणार, ए बी सी, याच्यावरती परत परत ए येणार. म्हणजे जर ए बी ए बी ए बी आलं तर आपण त्याला म्हणणार आहे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. आणि एबीसी 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 आलं तर आपण त्याला म्हणत असतो क्युबिक क्लोज्ड पॅकिंग. याला दुसरं नेम आहे FCC. ओके, याचं जर मॉडेल तयार केलं ऍक्च्युअल तर हे FCC असं स्ट्रक्चर दिसतं. एबीसी 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 असं केलं. यालाच दुसरं नेम आहे क्युबिक क्लोज पॅकिंग. यालाही शॉर्ट फॉर्म यूज केला जातो CCP. आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये किंवा क्वेश्चन्स मध्ये वेगवेगळ्या थिअरॉटिकल क्वेश्चन्स मध्ये CCP, HCP, इथे हे लिहून ठेवतो HCP, क्युबिक क्लोज पॅकिंग CCP, FCC हे डायरेक्टली शॉर्ट फॉर्म्सच्या टर्म्स मध्ये विचारले जाऊ शकतात. आणि मग त्या केसेसमध्ये आपल्याला नेमकं हे स्ट्रक्चर काय आहे तर CCP म्हणजेच FCC आहे हे लक्षात घ्यायचं. आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग म्हणजे काय आहे तर काल आपण हेक्झागोनल काढलं होतं बघा एक, आठवते ना. याच्या खाली बरोबर सेम काढलेलं होतं हो. बघा. हा 6 झाला, वरचा 6 झाला, त्याच्यामध्ये एक 3 ॲटम्स घ्यायचे फक्त. कळते का बघा हे CCP. असंच होतं ना, इथे एक ॲटम होता, इथे ॲटम होता आणि हे मधले 3 ॲटम्स आत्ता काढलेत. ही लेअर A, ही लेअर B, ही लेअर A. परत बघा जमते का. हे जे काढलंय ते ही लेअर ही दाखवली आहे, ही लेअर इथे आहे. का नाही लक्षात नाही येते. हे कॉर्नर्स रेड आहेत आत्ता, मधला ब्लॅक दाखवलाय बघ. Yes. इथं काय गेलं, हे ब्लू आहे आणि वरची लेअर आहे ती परत इथले कॉर्नर सगळे रेड. तर ते 3 डायमेन्शनली काय दाखवायचे नेमकं ते. येस सर. तसं इकडचं जर तुम्हाला CCP बघायचं असलं तर हे थोडं मला ड्रॉ करणं खूपच अवघड जाणार आहे. मी काय करतो, मी ट्राय करतो आणि मग मी पोस्ट करतो. आता असं ऑफ हँड मला दाखवता येईल असं मला वाटत नाहीये. त्याची थोडी प्रॅक्टिस करून मग दाखवू शकतो.
पण हे असंच दाखवता येऊ शकत असतं सीसीपी आणि एफसीसी. कधीतरी दाखवीन तुम्हाला. एनिवेज चलो आत्ता थांबूयात. हे आत्ता जे आपण केलंय हे डोळ्यासमोर आणायचं ट्राय करा. 3 डायमेन्शनल व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, तर ते पुढे जाऊन सोपं लक्षात यायला सुरुवात होईल, नाहीतर ते अवघड जाईल. ओके चलो थांबू, आत्ता या पॉइंटला थांबू आपण. बघूयात उद्याच्या लेक्चरला पुढे बघू. चलो टाटा टाटा. भेटू उद्या. बाय बाय.